रंग रूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली पुण्यांचा होईल सेवक कोण पुण्यांचा होईल सेवक कोण पुण्यांचा होईल सेवक कोण पुण्यांचा होईल सेवक कोण पुण्यांचा होईल पुण्यांचा होईन सेवक जी द्वंद्वाधिक दुरावेल ज्यांनी दुरावली ज्यांचं द्वैत दुरावलेलं आहे बघा आता या द्वैतामध्ये सुद्धा किती सांगण्यासारखं आहे किती साधू संतांनी याच्यामध्ये विचार केलेला आहे की संतांची भेट का घ्यायची साधूला शरण का जायचंय तर आपलं द्वैत घालवायचंय आपल्याला जे दोन दिसतं ना दोन ते दोन न दिसता आपल्याला काय दिसलं पाहिजे एक दिसलं पाहिजे एक जण रात्री झोपला सकाळी उठला आणि डोळस डॉक्टरांकडे गेला तो म्हणला डॉक्टर डोळस मला एकाचे दोन दिसतात काय बोला एकाचे दोन दिसतात तो डॉक्टर म्हणतो तुम्ही तिघे जण कशाला आलात आता रोग कोणाला जास्त झालाय ते डॉक्टरला आता डॉक्टरला रोग जर झाला तर रोगी कधी बरा होणार काय विचार आहे की नाही आपल्याला काय तुम्हाला कळतंय ना माझी भाषा मराठीतून आहे ना इंग्लिश मध्ये नाही ना माझी भाषा कळते ना तुम्हाला डॉक्टरला जर रोग झालाय तर तो जो पेशंट कधी बरी होणार तुम्हाला कळलं ना आता पुढचं सांगायला पाहिजे का तसं जर आता इथल्याला जर रोग झालेला असेल म्हणजे जर त्याचं काहीच कळत नसेल तर तुमचं कधी कल्याण व्हायचं आपण का आलेलो आहोत आपलं कल्याण करून घेण्यासाठी आलेलो आहोत आपण आज आपलं डोकं वापरायचं इन द ब्रेन बाबा म्हणायचे आणि तुम्ही ओळखायला शिका तुम्ही जा शोधा ना फिरा ना आज आपण एवढी कीर्तन प्रवचन ऐकतो आउटपुट काय काय आउटपुट झिरो झिरो समाजात जर आता आपण पाहून गेलो पाहतोय झिरो आहे आउटपुट आउटपुट म्हणजे कळतं ना तुम्हाला फायदा काय आपल्याला खरंच आपण जन्ममानाच्या ताळ्याकडून सुटलोय का आपण अजून ह्याच्यामध्ये आहोत खंती ते नाकारा होणे गाढव कुत्रा त्याच्यामध्ये मोडतोय का तुका म्हणे आम्ही तुका म्हणे म्हणजे आमचं सार्थक झालं का जीवाची शिवाची भेट झाली का आत्म्याची परमात्म्याची भेट करून देणार भेटलाय का त्याला संत म्हणतात एरवी कोणालाही संत म्हणू नका फसल्याशिवाय राहणार नाही जीवाची आणि आत्म्याची भेट घालून देतो त्याला सद्गुरू म्हणतात सत्य वस्तूची भेट घालून देतो त्याला सद्गुरू म्हणतात आत्मा आणि परमात्म्याची भेट घालून त्याला संत म्हणतात भक्त आणि देव वेगळा नाही असं जे करून देतो त्याला संत म्हणतात त्याला सद्गुरू म्हणतात आणि संत ही पदवी माणसाला नाहीये त्या ज्ञानाला पदवी आहे मला सांगा काळी गोरी बाई म्हणजे सुगरण का त्या जेवण बनवण्याचं जे ज्ञान असतं त्याला सुगरण म्हणतात ज्ञानाला आपण कोणाला म्हणतो सुगरण वा काय साडी नेसले काय बोलते त्याच्यातच सगळं अडकलो ना आपण सगळे हे आता तुम्ही म्हणतो काय बाबा अरे काय बाबा आता आहे हा बाहेरचा बाबा नाहीये हे बुजगावणे अजून आपल्या लक्षात येत नाही बुजगावण्याला सगळे गाव आहे तुमच्या शेतामध्ये गावाला बुजगावणं ठेवतात माहितीये ना तुम्हाला आणि त्याला ते पक्षी पण घाबरतात ना तसं तुमचं झालंय आम्ही बाबा अरे बाबाला विचारा तुमच्या जवळ बोलवा त्याला आणि त्याला विचार आम्ही लांबूनच गावतो बाबा कसं काय जायचं बाबा अरे बुजगावण्याला काय घाबरताय घाबरायचं असं ना तुम्हाला त्याच्या आतमध्ये जे आहे ना आत्मतत्व आहे ते बाबा आहे ते सद्गुरू आहे ते आपलं गुरु आहे नाही ना आपल्या काही लक्षात येत आपल्या याच्यात चालेल अरे हे सुद्धा काय आहे माहिती आहे तुम्हाला ही दवंडी आहे कीर्तन प्रवचन म्हणजे दवंडी आहे लक्षात घ्या आपण जरा कीर्तन प्रवचन करावं लागलं की वा तसं नाहीये आणि मला सांगा जो जाहिरात करतो समोर जाहिरात करतो तो खरा असतो का खोटा असतो जाहिरात करतो तो
खोटा असतो. आणि खऱ्या समजा डॉक्टर जाहिरात करतो टीव्ही मध्ये, बरोबर, तो खरा की खोटा? खोटा, बरोबर. आणि मग समजा आता जर खऱ्या डॉक्टरने कधी जाहिरात केली तुम्ही ऐकले का? आणि जर खऱ्या डॉक्टरने जाहिरात केली तर काय होतं तुम्हाला माहिती आहे का? त्याची जी ते तो आपले कोणते त्याची हे काढून घेतली होती, नाही 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 पूर्वी याच्या त्यांनी जाहिरात केली होती स्वतःहून, नाव आता मला आठवत नाही. त्यांचं जे ते पत्रक होतं ना ते काढून घेण्यात आलं, लक्षात घ्या. म्हणून खरा कधी कुठं जाहिरातीत येणार नाही. ते खोटा फक्त सांगतो, तुम्हाला जाहिरात देतो की अमुक अमुक ठिकाणी असे असे संत आहेत, अमुक अमुक ठिकाणी तुम्हाला हे ज्ञान मिळणार, त्या ठिकाणी तुम्ही जा, असं फक्त तो जाहिरात करतो. आणि त्यालाच आता आपण भूललोय. विचार करा बरं, नको का विचार करायला? बरं, आणि तुम्हाला सांगतो जाहिरात म्हणजे दवंडी, थोडक्यात दवंडी. आता पूर्वी बघा आपल्याकडे काय असायचे, मोबाईल वगैरे नव्हते, काय नव्हते, तेव्हा तो जरी एक जण यायचा आणि मध्ये ठिकाणी उभा राहायचा, डुम 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 डुम. संध्याकाळी आपल्या ते दुकानासमोर किंवा एखाद्या जे गावच्या एखाद्या हे असतं समजा ग्रामसेवक, ग्रामपंचायत असते, त्या ग्रामपंचायतीची संध्याकाळी 5:30 वाजता मीटिंग होणार आहे. यांनी दवंडी किती वाजता पेट केली? सकाळी 9 वाजता, बरोबर. आता दवंडी 9 वाजता त्यांनी केली आणि 5:30 वाजता काय आहे? मीटिंग आहे, बरोबर. मग आता दवंडी पिटवली सकाळची, ते त्यांनी ध्यानात ठेवावं का 5:30 वाजता मीटिंग आहे ते ध्यानात ठेवावं? आमचं सकाळी चाललेलं 9 वाजता ते त्याने दवंडी पिटवली, त्याने असं सांगितलं, त्याने दवंडी पिटवली, असं चाललंय आमचं. अरे दवंडी का पिटवली? की तुला संध्याकाळी तिथं 5:30 वाजता जायचंय. तशी इथून दवंडी का आहे? की तुम्हाला सद्गुरूला शरण जायचंय, तुम्हाला अमुक ठिकाणी संत आहे, अमुक ठिकाणी तुम्हाला ते ज्ञान मिळत, यासाठी ते काय केलेलं आहे? दवंडी. तशी आम्ही इथून काय करतो तुम्हाला? दवंडी. आणि दवंडीलाच आपण बोलून गेलोय, म्हणून आपल्याला पुढचं साध्य होत नाही, हे लक्षात घ्यायचं. मग तो त्या टायमाला मला सांगा, जर इथल्याच जर अजून जर आपल्याला ती गोष्ट जर आपल्याला कळत नसेल तर दुसऱ्याला काय झालं? म्हणून मग विषय झाला सवे आपणची रीता आणि रडे पुढीलांच्या हिता. शब्द ज्ञानाने आपल्याला ही गोष्ट कळू शकत नाही, लक्षात घ्या. शब्द ज्ञानाने कळू शकत नाही. अनुभव आले अंगात या जगात असेल. आणि तुका म्हणे शब्दांचे गौरव कामाने. इथं फक्त अनुभवच कामाला येणार आहे, शब्दाचे गौरव कामाला येणार नाही. कारण तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी. कुठे जायचं आपल्याला? पुढचं जाऊ द्या, फक्त एवढं लक्षात ठेवा. कुठे जायचंय? आत. तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी. तिथं कृष्ण आहे, तिथं राम आहे, त्याला ओळखायचंय. येणारा आत बघ जरा जीव हा खरा नव्हे ही माया. तू बुद्धी दर्पणे ब्रह्मरवीची छाया. वरी वरी मेघ अंबरी उठून सागरी मावळती. ही उपमा घेता वृत्ती तुला त्या कळती. ओंकार प्रणव उच्चार होय साचार आत बघ कैसा. तो शब्द अवंगमय तो मी ऐसा. तुमची जाणकार तुमच्या लक्षात आलं असं आपण दुसऱ्या प्रमाणावर चाललो आहोत. येणारा हात बघ जरा. आत देव करणारा आत नाही. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही ज्या टायमाला भांडी घासता त्या टायमाला फक्त बाहेरून घासता का आतून फक्त घासता? का आतून बाहेरून? नक्की ना? मग परमार्थ आतून व्हावा का बाहेरून व्हावा? आहे का आतून आपला परमार्थ? आपला परमार्थ बाहेरून. 4 गाड्या शिर्डीला ठेवल्यात, चला येता का? फुकट. आणि हे फुकट मिळतं तिकडे कोणाचंच लक्ष नाही. काही साधू संत ओरडून सांगतात, अरे देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे मोल रुका. तिकडे कोणाचं लक्ष नाही. पंढरपूरला ठाण्यावरून 110 गाड्या, चला फुकट. अरे फुकट मिळतं म्हणूनच कळलं झालंय ना, ऐकतं मिळतंय ना सगळं. जरा कष्ट करा मग कळत. कष्टाने उलट माणूस धस्तपुस्त होतो. आमच्याकडे काही जाड माणसं आले की ते विचारतात कसं कमी होणार? म्हणजे कष्ट करा ना मग होईल तुम्ही बारीक. ठीक आहे, कष्ट केल्याशिवाय आम्हाला आयतं खायची सवय झालेली, आयतं मिळतं म्हणून त्याची किंमत कळत नाही. चला
गाड्या फुकट काय जाऊन बघून येतात ते मला. अरे नामदेव महाराज काय म्हणतात त्याच्याकडे जरा लक्ष द्या. काय म्हणतात? हा, तुझ्या भगवंत म्हणता तुझ्या प्रेमे माया सोंग धरुणी लटका तुझशी मी खेळे. तुम्हाला याचं पूर्ण विवरण सांगायला पाहिजे का? तुमच्या लक्षात आलं? तुम्ही जाणकार मंडळी आहात. काय बघायला जातोय आपण पंढरपूरला? हा, म्हणजे हा निषेध नाही, हे पण लक्षात घ्या. निषेध नाही, हे वाक्य आमच्या साधू संतांच्या मुखातले, आमच्या पदरचं नाही. तुझ्या भगवंताच्या भगवंताच्या मुखातलं. भगवंत म्हणतो नामदेव महाराजांना, अरे तुझ्या प्रेमे माया सोंग धरून लटका लटका तुझ्याशी मी खेळे. मी लटका, हे लटका स्वरूप आहे. खरं स्वरूप जर तुला कळून घ्यायचं असेल ते तुझ्या आतमध्ये आहे आणि तुला सद्गुरूला शरण द्यावं, संतांना शरण द्यावं, तेव्हा कळणार आहे. म्हणजे याचा निषेध आहे का? नाही, कळून घ्यायचंय. जे जे आपण काही बोलतो ना ते आपल्याला कळून घ्यायचंय. नुसतं कळून बरं, नुसतंच कळून नाही घ्यायचं, वाटचाल करायची. तुम्ही जर म्हणले घर बांधायचे मला, महिना गेला, घर बांधायचं मला 2 महिने गेले, घर बांधायचं मला 3 महिने, होईल नाही ना. मग आपल्याला पाऊल उचलायचंय का आपलं कुणीतरी पाठ येईल, आता कोणतरी येईल आणि बांधून देईल असे? मग आपलं घर कोणी बांधायचंय? आपण आपले आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडा वेगी. जाऊ द्या जाऊ द्या, ते तर जाऊ द्या. आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज आपल्या निवृत्ती महाराजांना विचारतात का गुरुजींना विचारतात आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार, प्राप्ती करून घ्यायचे. दीप गेल्यावर माऊलीने दृष्टांत दिला. दीप गेल्यावर कैसाची प्रकारचा धाका धाकीचे असं कसं यायचे. अरे दुधावर झाकण ठेवलं, रात्रीच गेले आतमध्ये ठेवायला म्हणले आता झाकण ठेवायला जायचं. झाकण ठेवण्याच्या अगोदर दूध उतू गेले आणि म्हणे कृष्णार्पण. बाजूचं पोरगा आलं, त्याला बागाला दूध आलं, म्हणलं माझी आई गेली अजून आली नाही, मला दूध नाही, घरामध्ये 1 प्याला दूध दे ना माझ्या आईशी. ती म्हणजे काय बाजूला. आणि ज्या टायमाला उतू गेले तेव्हा म्हणजे कृष्णार्पण. शाबास. तसा जोपर्यंत हा देह याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही होते. तुम्ही शून्य मंडळी आहात. आपण आज विज्ञान युगामध्ये वावरतोय. जरा विचार करा. येतील किती असे सांगतील, मनाचं सांगतील त्यांचं ऐकू नका, पण शास्त्राचं सांगतील त्यांचं ऐका. ज्याने अनुभव घेतला असेल त्यांचं सांगा. त्यांना पाहिजे तर विचारा. तुम्हाला जर वाटत असेल बाबा हे काय आहे, 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात. 9वा अध्याय 34 श्लोकमध्ये सांगतात ते असं काय आहे. 11वा अध्याय 14व्या श्लोकामध्ये सांगतात ते काय आहे. भागवतातला 2रा अध्याय 40व्या श्लोकामध्ये सांगतात ते काय आहे. भागवत सांगतं सद्भावे निज भजन करी हृदय प्रगटता श्रीहरी तव देहीची चिन्हे बाहेरी क्षणा माघारी पालटते. परस्परे निज संवाद करिता झाला स्वरूप भेदू परस्परे नीत संवाद करिता झाला स्वरूप नेत्रीज अंगी शोधू प्राण स्पंदू पांगळे. चित्त चैतन्य होता भेटी हर्ष बाष्प दाटे कटे पुलकाकित रोमांच उठी उन्मिलित दृष्टी पुंजाळे. करिता अच्युत चिंतन सप्रेम गहिवरे मन आनंद स्फुरण. करिता अच्युत चिंतन सप्रेम गहिवरे मन दहीवरून येतं. अट्टासे करी रुदन आणि वाद स्पंदन श्वासे. त्या रुदनासवेचे हास्य प्रगटे आणि हसू लागे कडकटाटे सुबोध भोटडी. आयशी नुपजता माझी भक्ती कैसीनी होई विसव विरक्ती. अशी जर भक्ती जोपर्यंत प्राप्त होत नाही माझी विरक्ती कशी होणार. आणि उद्धवा त्याला मी भक्ती जोपर्यंत असं होत नाही, अशी विरक्ती प्राप्ती होत नाही, त्याला भगवंत म्हणतात मी भक्ती म्हणू शकत नाही. असं व्हायला पाहिजे. तुकाराम महाराज ज्या टायमाला आमच्या बाबाजी चैतन्यानं शरण गेले त्या टायमाला पण त्यांचं असंच झालं. तर कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे. कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे. कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे. कंठी प्रेम दाटे नैनी
तुम्हाला मी विचारतो माता भगिनीनं, तुम्ही जर कांदा कापला तर किती दिवसांनी तुमच्या डोळ्यातून पाणी येतं? खरं बोलायचं, किती दिवसांनी येतं? 4 दिवसांनी. त्या म्हणतात 4 दिवसांनी येतं. आणि जर तुम्हाला शिवी दिली तर किती दिवसांनी राग येतो? 4 वर्षांनी. त्या म्हणतात 4 वर्षांनी. बापरे, असंच चाललंय आमचं आणि असंच चालू द्या. हे आपल्याला कळतं. कांदा कापला की लगेच आपल्या डोळ्यातून पाणी येतं. शिवी दिली 4 वर्षांनी. किती वेळा राग येतो? लगेच. मग जर हे कळतं आपल्याला, मग देवाचा अनुभव करू नये? देवाचा अनुभव कधी मेल्यावर? अरे आमच्या साधू संतांना मान्य नाही. मोक्ष मेल्यापाठी आयशी जे म्हणती ते अतिमूर्ख. मोक्ष जर मेल्यापाठी जर कोण म्हणत असेल मिळतो, त्याला अतिमूर्ख म्हटलेलं आहे. मूर्ख, अतिमूर्ख ही लक्षणं जर बघायची असेल ना तुम्हाला, तर दासबोधामध्ये 2रा अध्याय वाचा, त्याच्यामध्ये कळलं. दशक ना म्हणतात त्याला, 2रं दशक. सगळी लक्षणे मूर्ख, अतिमूर्ख, पडत मूर्ख म्हणजे कळणं आपल्याला. बरं हे कोणाला म्हटलंय मला सांगा बरं? आपण लावून घेतो का? नाही ना. आपल्याला काय करायचं, त्याला बोललास ना त्याला, उलट आपण हसतो बरं का. एखाद्याला बोललं ना, मी शिंदेवाला जर कधी बोललो तर हे लगेच पोरं असतात. बघा तेव्हा त्याला कसं बोललं ते झालं शब्द. अरे कोणाला बोलाय समजून घ्या. तुम्हालाच बोलला असं का समजत नाही? तसं इथून कीर्तनकार जर बोलायला जाऊ दे नामदेव महाराज बोलतात ना, जाऊ दे तुकाराम महाराज, आपल्याला काय? अरे तुम्हाला कळून घेण्यासाठी उलट त्या बिचारांना खरंच हो त्यांनी काय केलं असेल नसेल देव जाणे, पण त्यांना एवढं खाली येऊन तुमच्यासाठी त्यांचं सांगावं लागतं. खाली येऊन सांगा बरं. कच्चं मडकं आता एखादं जर कच्चं मडकं म्हणलं मी तर काय होईल? हे तुझं कच्चं मडकं आहे समजा, आपल्या मृदुंग म्हणीला म्हटलं हे तुझं कच्चं मडकं आहे, ते लगेच उठून उभं आहे. काय बोललास मला? आणि आमच्या साधू संतांना आम्ही कच्चं मडकं म्हणत ठरवतो तरी त्यांना काही नाही हो. आणि आपल्याला नको का कळायला कोणाला बोललंय ते? नाही ना, आपल्या अंगावर लावून घ्यायचं नाही. मला नाही काय बोललं, अरे तुलाच बोलला. हे जरा डोके घेतलं तर आपल्याला परमार्थ कळलं ना, नाही तर असं परमार्थ नाही कळणार आहे, नाही का? मग कुठून उर्मी उठली पाहिजे? आतून. बरोबर. उर्मी आतून उठते का बाहेरून उठते? भूक तुम्हाला आतून लागते का बाहेरून लागते? ताण तुम्हाला आतून लागते का बाहेरून लागते? आतून. आणि आपल्याला देव शोधायचा असेल तर कुठं शोधायचा? आता नाही तुम्ही बोलणार बाहेरून ना, डायरेक्ट एक जण बोलला बघ, पण बाकी तुम्ही सगळे गप्प बसले. तसंच चाललंय सगळं. नाही हो भाऊ, नाही नाही नाही. अरे कृष्ण समोर उभा होता तरी अर्जुनाला सांगतो कृष्ण, अरे येड्या, अरे हे देवकीच्या पोटात जन्माला आलेले, हे नाशिक आहे, हे आज नाही उद्या जाणार आहे, 125 वर्षांनी जाणार आहे, तर ह्याला नको ओळखू. राधिकेला सुद्धा ते सांगत होता, अरे माझ्या आतमध्ये जो कृष्ण आहे ना त्याला ओळखा. ओळख मला राधे, ओळख मला, कोणाचा मी कोण राधे, ओळख मला, कोणाचा मी कोण राधे, ओळख मला. मला जर ओळखायचं असेल ना, ह्या 3.5 हाताच्या द्याकडे नको बघू, हे नाशिवंत आज उद्या जाणार आहे, त्याच्या आतमध्ये जो कृष्ण आहे तुम्हाला जे आकर्षित करतं त्या कृष्णाला ओळखा. राम ज्याला म्हणतंय काय, जे आकर्षित करतं जे तत्व आहे त्याला राम म्हणतात, त्याला ओळखा, त्याला ओळखा. आणि हे ओळखण्याचं चिन्ह आज महाराज आपल्या 2ऱ्या चरणात सांगतात. ऐसे वर्म मज दावी नारायण
ऐशे वर्म मद दावी नारायण. कुठून? आतून का बाहेरून? आतून. भूक जर आत लागते, तहान जर आत लागते. बघा आता मी म्हणणारच होतो, खाल्लेल्या तिचं ढेकर येते, लगेच ढेकर आले. मग खाल्लं जे खाल्लं असेल त्याची ढेकर येणार ना, बरोबर ना? का वेगळी येणार? आज खिचडीची असणार, आज बाकी काही नसणार. मग खिचडीची ढेकर येणार. तसं आतमध्ये भगवंत आहे म्हणून ही लक्षणं प्रकट होतात ना. येतं ना लक्ष तुमच्या? ही जी लक्षणं बाहेर जे प्रकट कंठी प्रेम दाटी नैनी हृदय प्रकटे रामरूप किंवा एकनाथ महाराज म्हणतात सात्विका भने रोमांची दाटणे शोधाचे जेवण येऊ लागे कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री आणि आसरूच्या भीतरी वाहताती. ही देवाची लक्षणं. जशी कांद्याचं लक्षण आहे की तुमच्या डोळ्यातून पाणी येतं, शिवीचं लक्षण आहे की तुम्हाला राग येतो, तसं भगवंत प्रगट होण्याचं लक्षण म्हणजे हे लक्षण आहे की सात्विका भने रोमांची. याला अष्टसात्विक भाव म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. ते व्हावेच लागतात. कारण मग सांगितलं सद्भावीने भजन करेल त्याच्या शेवटच्या त्यानं ऐशी नुपदता माझी भक्ती कैशीनी होई विषय विरक्ती आणि जाण निश्चित धावा आणि माझी भक्ती अशी त्याच्याशिवाय प्रगट होऊच शकत नाही. हे त्याने सकारात्मक सांगितलं. म्हणून व्हावंच लागतं. जिथं होत असेल तिथं जाऊन त्यांना विचारा, तुमचं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर. नाहीतर असे काय किती आले किती आणि गेले किती त्याची काही गणती लागलेली नाही. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. 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 देखत देखत ना तू पण तू सोयीचा झाला. देखत देखत ना तू पण तू सोयीचा झाला. देखत देखत ना तू पण तू सोयीचा करू म्हणाय. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बंधू तोही श्रेष्ठ झाला. कुठलं भय आलंय? कुठलं? किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. हे भय आपल्या पाठीमागे लागलेलं ते साधून शरण गेल्याशिवाय ते आपल्याला आपलं होऊ शकत नाही. आणि जी उर्मी उठायची ना ती आतून उठली पाहिजे. आमच्या उर्मी सांगू तुम्हाला एक उदाहरण सांगतो. घरामध्ये एखादं पाहुणा आला असेल, ऐका, उर्मी आतून उठली पाहिजे. घरामध्ये एखादा पाहुणा आला असेल आणि बाप त्याला म्हणणार बाळा ह्यांना जरा पोचून ये. त्याच्या आत मुलाने म्हटलं पाहिजे बाबा मी ह्यांना पोचून येतो. त्याला म्हणतात उर्मी. आतून उर्मी उठली पाहिजे. आतून कशी? आतून. अरे शिवाजी महाराजांना आमच्या आतून उर्मी प्राप्त झाली. काय? आतून उर्मी प्राप्त झाली म्हणून आज आपण ह्या ठिकाणी सुरक्षित आहोत. काशी की कला जाती थी, मंदिर की मस्जिद होती थी, अरे एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुनता होती थी. आज आपण इथे सुरक्षित नव्हतो. त्यांना आतून उर्मी झालेली. आमच्या बाजी प्रभूंना आतून उर्मी निर्माण झाली होती. हे महाराज जोपर्यंत तुम्ही गडावरती जाऊन जोपर्यंत मला तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत माझं शिर जरी कलम झालं तरी पण मी हटणार नाही इथून. आणि खरोखरच शिर कलम होऊन सुद्धा 300 माणसं मारली त्यांनी. आतून उर्मी तयार झाली ती आतून. आणि ज्याचं लग्न होतं ते काय कोण आधी लगीन कोंडाण्याचे तानाजी मालुसरे ज्या वेळेला युद्ध करता 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 धारातीर्थी पडले तसं सैन्य आपलं सगळं पळायला लागलं. त्यांचा भाऊ सूर्याजी पंत तो म्हणतो हे भेडांनो पलटा कुठे? दोर अगोदरच कापून टाकलाय. तुम्हाला जर मारायचं असेल ना तर लढून मारा, नाहीतर या कड्यावर उड्या घालून मारा. ही उर्मी
आतून उठली होती उर्मी, तशी आतून उर्मी उठली पाहिजे, तेव्हाच परमार्थ घडू शकतो. एरवी परमार्थ घडूच शकत नाही. बाहेर तुमच्या कितीही उर्मी जरी प्राप्त झाल्या तरी त्या क्षणभरासाठी असतात. पण आतून जी उर्मी झाली आहे ती कधीच थांबत नाही, कधीच थांबत नाही, कधीच थांबत नाही. आयशे वर्म मध दावी नारायणा आणि अंतरेच्या पुन्हा प्रगट होणी. पण त्यासाठी संतांची भेट झाली पाहिजे. आणि हे महाराज आजच्या तिसऱ्या चरणात सांगतात. हाय संत भेटी बहु अवघड आहे संत भेटी. पण परी जगजेठी करुणा. देवाने जर आपल्यावरती करुणा केली, आपल्याला जर उपकार केले, आपल्याला जर कृपा केली तर संतांची भेट होणं अवघड नाही. म्हणून बहु अवघड आहे संत भेटी. परी जगजेठी करुणा केली. आणि म्हणून आमच्या साधू संतांना म्हणावं लागलं, या कलियुगामध्ये साधूच थोर आहे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. नको आता वेळ झाली त्यामुळे आपल्याला मग चाली होतात. मला सांगा, परमार्थ चालीचा आहे का रीतीचा? रीतीचा. मग आपल्याला रीत सांगावी का चाली सांगाव्या? रीत सांगावी. नुसत्या चालीवारी जर चाललं तर मग आपल्याला रीत कधी करायची? आपण सुटणार कधी? आपण त्याच्यातच अडकून राहू. आणि तसंच चाललंय. मला सांगा, शाळेमध्ये तुम्ही जाता त्यामुळे गणित तुम्ही रीतीने शिकवता का चालीने शिकवता? रीतीने. शिक्षण घेता ते चालीने घेता का रीतीने घेता? शेतीचा धंदा करता ते चालीने करता का रीतीने करता? लग्न करता ते चालीने करता का रीतीने करता? मग परमार्थ रीती नाही, चालीने. आपलं सगळं चालीवारी चाललं सगळं चालवारी चाललं, सगळं चालीवारी चाललं. कधी वेळ बसायचा आपला? काय झालं? नेनो काही स्त्री त्रिपुरारी सांगितले. काय सांगितलं बाबा त्या शंकराने पार्वतीला? काय नव्हतं, काय नव्हतं. क्षीर सिंधू परिसरी नेनो काही स्त्री पुरारी, शक्तीच्या कर्ण कुमारी. नेनो काही स्त्री त्रिपुरारी सांगितले. शंकरने काय नव्हतं काय सांगितलं याची तर कुणाला काही खबरच नाही. आपलं चाललंय, करू नये असं नाही बरं का. तुम्ही म्हणाल काय निश्चित नाही बरं का कुठल्या गोष्टीचा. आपलं चाललंय महाशिवरात्रीला, दरवर्षी आपल्या महाशिवरात्री. आपण कशासाठी? त्याचा उद्देश कळला पाहिजे ना. आपण महाशिवरात्री करतो, दत्त जयंती करतो, रामनवमी करतो, हनुमान जयंती करतो, पण आउटपुट काय? का प्रत्येक वेळेला ते जन्माला येतात का? मला सांगा. हो येतात. तुमच्या अंतःकरणात जन्माला आली पाहिजे. अंतःकरणामध्ये मग येतात, मग ठीक आहे. तो पण अंतःकरणात जन्म आज नाही आला, आज नाही आला तर पुढच्या वेळेला, पुढच्या वेळेला, पुढे म्हणून हे करायचंय तर मग बरोबर आहे. ह्या ज्या जयंत्या वगैरे ज्या आपण साजऱ्या करतो ते त्यासाठी आहे की एक दिवस आपल्या अंतःकरणामधला कृष्ण बाहेर प्रगट होईल. त्यासाठी ह्या त्यासाठी महाशिवरात्री आहे. शिवरात्रीचा दर आपल्याला, महाशिवरात्रीचा अर्थ कधी कळेल? ज्या वेळेला शंकराने पार्वतीला काय सांगितलं? गुड गुड म्हणते मी, गुड. उघड्या बाजारात कथा या येतो नावडे पंढरीनाथा. आणि याचा अर्थ घेऊन आपलं मंडप चाललंय, कारण उघड्या बाजारात काय कथा या तो नावडे पंढरीनाथा असं चाललंय आपलं. हे सगळं तुम्ही केलंय ना, त्याला धरून केलंय. पण नेमकं काय उघड्या बाजारात ते काय आपल्याला माहित नाही. ते माहिती झालं की आपली महाशिवरात्री सफल. की नेमकं त्यांनी पार्वतीला काय सांगितलं? क्षीर सिंधू परिसरी
शक्तीच्या कर्णकुमारी नेनो काही श्री त्रिपुरारी सांगले. नेनो का नेनो बाबा काय नो बाय नो काय सांगितले. जे पेरिले डोळा ते उघडले, पेरिले डोळा ते उघडले, पेरिले डोळा ते उघडले, पेरिले डोळा ते उघडले. या माता भरिले तुमचे हारी, या भक्त भरिले तुझे हारी, या भक्त भरिले तुझे हारी. कानी जे पेरिले डोळा ते मागे सांगितलं ना, सात्विका भने रोमाची दाटे वगैरे कंठी प्रेम दाटे नयनी, त्याला म्हणतात. कानात केली पेरणी तीही नयनी उजेड आली, ती नयनामध्ये उजेडात आली, त्याला म्हणतात परमार्थ. याच्या व्यतिरिक्त परमार्थ जर असेल तर तो खेळ आहे. खेळ आमच्या पदरचं नाही. खेळ मांडियाला वाळवंटी नाही. खेळ मांडलाय फक्त कशासाठी. खेळ मांडलाय त्याच्यामध्ये सुद्धा रहस्य आहे, हे मिळवण्यासाठी. लक्षात घ्या. तर बरोबर आहे, हे मिळवण्यासाठी पार्वतीला नेमकं काय सांगितलं. पार्वतीने विचारलं, शंभो तुम्ही भजन कोणाचे करता. शिवलीला अमृत वाचा. परत नवनाथ ग्रंथामध्ये पहिल्या अध्यायामध्ये आहे, हे काय कोणाच्या पदरचं नाही. कुणीतरी सांगितलं, सांगितले वांगी नाही. त्याच्यामध्ये पहा विचारते की बाबा तुम्ही कोणाचं भजन करता. आणि तुम्ही देवाचे देव भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करे महादेव, ओ भजन करे महादेव. रामपुरी सदाशिव, रामपुरी सदाशिव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. आता शॉर्टकट. रन जास्त बॉल कमी, बरोबर. आता 20-20 आतापर्यंत झालं ते. सुरुवातीला कसोटी, नंतर वन डे आणि आता 20-20. गेलाच नाही त्याला, तर वेळेचा अभाव आहे. का कसोटी व्हावी खरं सांगा. आता काय झालं. नाही नाही, यांना बसलेल्या नाही वाटत बाबा. बसलेले म्हणतात चालू द्या. चालू विचार आहे, ताई बोलले आता चालू द्या. चालू बसलेल्या नाही वाटणार. आम्हाला वाटेल का, कारण आमचं उभं राहून पाय खायला लागले ना, लक्ष तिकडे चालायला लागलंय. कधी थांबतंय कधी थांबतंय. तुम्हाला सांगू का, घड्याळाचा काटे किती. घड्याळाचा काटे किती 3, बरोबर. कोणता पहिला तास काटा, हा मिनिट काटा आणि सेकंद काटा. तास काटा म्हणजे मी, म्हणजे चाललंय चालू द्या चालू द्या. हा आणि मिनिट काटा म्हणजे हे टाळकरी जे आहेत ना, ते कसं चाललंय होते की नाही होते की नाही होते की नाही. आणि सेकंद काटा म्हणजे तुम्ही भार 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 होते की नाही होते की नाही आता होते की नाही होते की नाही होते. म्हणजे आपल्यातच सगळे घड्याळ आपल्यातच चाललंय आता का नाही का. मग पार्वतीने विचारलं, बाबा तुम्ही देवाची महादेव, सगळ्या देवाचे देव, आणि तुम्ही भजन कोणाचं करता मला सांगा ना. म्हणले तुला सांगीन, पण एकांतात जावं लागेल. काय म्हणले तुमच्या लक्षात येत आहे ना. एकांतात जावं लागेल. आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले आहे 200 लोकांच्या गळ्यातनी माळा घातल्या अशा अशा. आणि इथे एकांतात जरा यूज द ब्रेन, डोकं वापरा, जरा विचार करा. आपलं कल्याण जर करायचं असेल तर, नाही तर चालू द्या तुमचं, काही फरक पडत नाही काय आम्हाला. पण फरक पडत नाही असंही नाही ना, कारण आम्ही कशासाठी आलो. कशासाठी आलो, तुम्हाला सोडवण्यासाठी. हे जे बांधलंय ना ते तुम्हाला सोडवण्यासाठी बांधले. त्याला हे पहिलं कळलं पाहिजे बांधणार आहे. मग ही महाशिवरात्री आहे. ही महाशिवरात्री आता जे मी सांगतोय त्याला महाशिवरात्री म्हणतात. म्हणजे असं महान राज काय सांगितलं पार्वतीला, त्याला म्हणतात महाशिवरात्री. मोठी रात्र ना, मोठं म्हणजे मोठं राज काय सांगितलं पार्वतीला, ती महाशिवरात्री. मग काय सांगितलं ते पण तिने सांगितलं, भगवंताने सांगितलं नाही तुला एकांतात न्यावं लागेल. मग त्याने क्षीरसिंधू मध्ये नदीच्या काठावरती नेलं. तिकडे अशी वातावरण निर्मिती बनवली.
ती पुंगी वाजवली, सगळे पशुपक्षी पळाले, कोणीच तिथं नाही. वातावरण निर्मिती केली, एकांत ठिकाणी बसलं आणि तिला सांगायला लागले, बाई हे असं असं आहे, हे असं असं आहे सांगायला. ते मी तुम्हाला नाही सांगणार, ते तुम्हाला तुमचे सद्गुरू सांगतील. आदिनाथ उमा बीज प्रगटले आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि मच्छिंद्राला आदले सहज स्थिती. ते सांगणारच होतं, पण तुम्ही अगोदर सांगून टाकलं, हरकत नाही. पण त्याचा आपण थोडा विस्तार करू थोडक्यात. आता जास्त वेळ नाही, तर आम्हाला जी वेळ नाही तर तुम्हाला बस तुम्ही म्हणाल चालू द्या 12 वाजेपर्यंत. तर ते आदिनाथ उमा बीज प्रकटले मच्छिंद्राला आदले सहज स्थिती. ज्या वेळेला शंकर ज्या टायमाला प्रभू शंकर ज्या टायमाला सांगत होते मातेला की माते तुम्हाला कळलं काय नाही मी काय म्हटलं? माते कोणाला? अरे त्या अख्ख्या जगताची माता शंकर काय नाही म्हणणार माते? माते तुला कळलं का मी काय सांगतो? तर हिचे डोळे झाकलेले बघतात वेळ काय झालं होतं माहितीये? काही सांगणार कीर्तन करायला काय सांगतात म्हणते माता झोपली होती. माता झोपली नाही. जशी अर्जुनाला भगवंत त्या टायमाला अनुग्रह देत होता, त्या टायमाला अनुग्रह देता देता त्याची समाधी लागली, तशी इथे पार्वतीची समाधी लागली. ध्यानात घ्या, उगत उलट पाट काय ऐकू नका आणि उगत आपल्या डोक्याचा खोकं करून ठेवू नका. समाधी लागली त्या नामाने, अशी समाधी लागली पाहिजे. समाधी ती पण अशी नाही आज लगेच उद्या दुसऱ्याची उकडली नाही, चालती. नंतर त्यावेळेला समाधी लागली, चालती बोलती समाधी सांगितली तिला, अशी नाही. भगवंताने अर्जुनाला पण समाधी सांगितली, म्हणजे काय झोपून गेला होता का? चालती बोलती समाधी, चालती बोलती सतत. कारण ते कळलं त्यांना अखंड आदपादपणे उलट प्राणाचा मनाचा अर्जुना देऊन निजा समाधी सभेची गातला मावेली. हा युद्धामध्ये टाकल्यानंतर त्याला अरे आता तुला समाधी कळाली ना, आता तुला समाधी कळाली ना, काय सांगितलं तुला? 700 श्लोक अध्याय 18 दिले, देव बोलिले एक तुझे नाही. अखंड जेवढे 18 अध्याय झालेले त्याच्यामध्ये फक्त एकच सांगितलं, फक्त ते 18 अध्याय काय एकच म्हणजे ते नाम सांगितलं, ते पण गुढ गम्य जे पार्वतीला सांगितलं ते, आणि त्याचा विस्तार म्हणजे 18 अध्याय. नुसता 18 अध्याय सांगायचं वेळ नव्हता सर युद्धावरती, काही सेकंदात त्याला मोकळा करून टाकला. तसं हिची समाधी लागली आणि तिला विचारलं माते मी काय सांगतो तुला कळलं का? तर तिकडून माशाच्या पोटातला मच्छिंद्रनाथ तिकडून आवाज देतोय, हो 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 मला कळालं, मला नाव नाही, मला रूप नाही, मला रंग नाही, मला कुठलंही नाव, माझा कोण आई नाही, माझा कोण बाप नाही, मी अव्यक्त निर्गुण निराकार असा मी आहे. आणि तिथून जो स्फोट झाला तो आजपर्यंत आज तागायचा आवाज येतोय सारखा आतून, असा स्फोट होतोय आतून. नाही आपण भाग्याची लग्न ज्यांना ज्यांना हे मिळाला स्फोट झाला तो अजूनही स्फोट चालू आहे. तो जर कळून घ्यायचा असेल तर सच्च्या सद्गुरूंना ज्यांना हे कळालं त्यांना त्यांच्यापर्यंत जा आणि त्यांच्या चरणाशी लागा, तेव्हा ती गोष्ट कळले. म्हणून बहु अवघड आहे संत भेटी परिजगती. अजून विस्तार सांगण्याचं आहे पण आपल्याकडे तर वेळ नाही, कारण आपल्या वेळेत गरज. आणि ही बिचारी मंडळी जरी येत असले तरी कामाधंद्यावाली माणसं आहेत, त्यांना जर आपण इथं थांबवून ठेवलं, आम्हाला काय म्हणतात ना इसगाव तिसगाव भिकाऱ्याला 40 गाव आमचं चालतं, पण ह्यांचा विचार करायला पाहिजे की नाही. म्हणून आपण त्या परमेश्वराचा एक भगवंताचा एक वेळ भजन करूया. पुण्य यांचा होईन सेवक जीही द्वंद्वाधिक दुरावरी. सेवक झाल्याशिवाय सेवकत्व पहिलं पत्करावं लागतं, तेव्हा मेवा मिळतो. सेवक झाल्याशिवाय मेवा मिळत नाही, म्हणून पहिलं सेवक पत्करावं लागतं. आमच्या तुकाराम महाराजांना जगद्गुरु ही पदवी आहे, तरी म्हणतात काय शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता. किंवा तुका म्हणे नेनो युक्तीच्या खोली म्हणून ठेविली पायी डोई.
आज एवढे जर आता एवढे जगद्गुरूला पदाला जे पोचलेले आहेत ते सुद्धा नम्रपणा पत्करतात. आपलं काय गाजराची गुंगी वाजली तर वाजली मोडून खाल्ली नाही का? कळतो का आपल्याला सेवकत्व पत्र शेवट कारण तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शिना. संतांना शरण जायचंय ते कशा पद्धतीने जायचंय? तद्विधी प्रणिपातेन म्हणजे ना प्रणिपात करायचा. प्रणिपात तणू म्हणू जीवे चरणाशी लागावे आणि आनंद करावे. दास्य सगळं त्यांचं दास्यत्व शिकवावं लागतं तेव्हा आपल्याला ही गोष्ट प्राप्त होती. नाही तर एखादं जर बाबा गेलं बाबा मला ते सांगा ना ते म्हणून पहिल्या बाहेर हो दरवाजाच्या बाहेर हो तसं सांगायचं. तसं नाही शरण जायचं असं. शरण ही पद्धत नाहीये. बाबा मला सांगा ना तुम्ही जे खाल्लं ते सांगा. पार्वतीने विचारलं त्यांना बाबा तुम्ही काय खाता ते मला द्या ना. तेव्हा तिला दिलं ना. ते विचाराशिवाय अगोदर पुढे अहो भगवान श्रीकृष्णाच्या वडिलांना सुद्धा ते मिळालं नव्हतं. विचार करा म्हणजे काय असेल हे गुड नको का आपण विचार करायला. नव्हतं मिळालं त्यांना. प्रभू रामचंद्रांचे वडील दशरथ त्यांना सुद्धा शेवटपर्यंत मिळाले नाही. पुरावे आहेत तुम्ही पाहिजे तर बघून घ्या. आम्ही भाव जाणो देवा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आम्ही भाव जाणो देवा न कळे तुझ्या मावा केला गणिकेचा कुडावा पत्ता न्यावा दशरथ. दशरथाचं पतन झालं पण जी गणिका होती तिला ते नाम मिळालं आणि ती स्वर्गाला जाऊन मिळाली. विचार करा म्हणजे आपण सामान्यपणाने त्यांचा स्वीकार करायचा तेव्हा आपल्याला ही गोष्ट मिळते. बापाला जर ते मिळालं नाही म्हणजे विचार करा. आणि आपल्याला आपण आम्हाला मिळालं ना काय मिळालं? ही लक्षणं प्रगट झाली का? तर मग बरोबर आहे. ही लक्षणं जोपर्यंत प्रगट नाही तर काय मिळालं त्याचा विचार नको का करायला. आणि कुणाला ज्यांचे असेल त्यांना जा ना शरण. तुम्ही कशाला विचार करत बसायचं नाही का? अरे जातीला पुचे साधू की पुचली जे ज्ञान मोल करो तलवार का पडे रणे दो मॅन. काय विचार काय अरे ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. साधू कुठल्या जातीचा आहे का कुठल्या याचा आहे काय केलं त्याने त्याच्याशी तो शरीराचा भाग आहे तो. मग नो मॅन इज वॉन्ट टू एनी रिलिजन ही आर द रिलिजन इन हिज ओन माइंड. माणसाचा जन्म कुठल्या धर्मात होत नसून धर्म माणसाच्या मनात जन्माला येतो. म्हणून धर्म जातीपातीचा विचार आमच्या माऊलीने करून टाकला आणि आपण तिथंच थांबण्याचा प्रयत्न करू. शेवटची एक भैरवी होईल घ्या. तुका मन वारण हे वृत्ती वारी 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 तुका तेस सारी पावडाईना तुका तेस सारी पावडाईना ऐसे वर्माद ऐसे वर्माद मद नाही दावी नारायणा तुका म्हणे मन नये वृत्तीवरी आणि सुखाचे शेजारी फोड. नवे नाही नवे मध्ये गेलं तर परत कधीतरी येईल पण नये म्हणजे ते कधीच येणार नाही. अलग लक्षात. तुका म्हणे नये मन वृत्तीवरी आणि सुखाचे शेजारी पहुडेना. म्हणजे त्याला असं म्हणतात की एकदा 84 लक्ष गेले आपण त्या मोक्ष म्हणजे त्याला म्हणतात तो मोक्ष मिळाला की परत तो मागे येत नाही. परत तो माघारी येत नाही. मन हा मोगरा अर्पुणेश्वरा मन हा मोगरा अर्पुणेश्वरा पुनरुपी जन्मायने नाही या संसार पुनरुपी जन्मायने नाही.
परत जन्माला येणे नाही. हे ते पुन्हा पुन्हा जन्माला कोण आणतो? मन आणतं. म्हणून तुका म्हणे मन नये वृत्तीवरी. मनच आपलं काय करून राहिलं? राम करून टाकतं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी निर्वृत्तीशी आले. किंवा ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे की सरोवर आटे मग प्रतिमा नाही. काय सरोवर आटे मग प्रतिमा नाही. जसं सरोवरामध्ये पाणी असेल तेव्हा आपली ती प्रतिमा दिसते, बरोबर आहे. तसं इथे सांगितलं की जोपर्यंत आपलं मन आहे तोपर्यंत आपल्याला जन्म मरण त्याच्यामुळे करावं होतं. म्हणून मन काय करायचं आपल्याला? मन काय करायचं? राम स्वरूप करून टाकायचं. मग एकदा राम झालं, रामाला जन्म मरण नाही, तो राम आहे. लक्षात घ्या, रामाला जन्म मरण नाही. त्या रामाला आपल्याला ओळखायचं. दशरथी रामाला नाही, कारण तो पुन्हा किती राम झाले असेल ते आता तुम्ही बघा, इतिहासामध्ये बघा किती राम झाले. मग त्या रामाला ओळखायचं का? त्याच्या आतमध्ये जो आत्माराम आहे त्याला आपल्याला ओळखायचं. त्यांना सुद्धा आपल्या आतला आत्माराम ओळखण्यासाठी गुरूंना शरण जावं लागलं. हा, रामाची जरा राम ठाऊक असता का वशिष्ठाशी शरण जाता? विचार करा. हा विचार आपण करायचा. आजच्या दिवस आपण हा विचार करून घेऊन जायचंय की आपल्याला राम बनायचंय. राम ज्याला आकार नाही, ज्याला उकार नाही, तो असा जो राम आहे त्याला आपल्याला प्राप्त करायचा आहे. झालेली सेवा आपण इथंच थांबू. आमचे माझे परममित्र संदीप महाराज मोरे सकाळी सहज मला आठवण होती 2 दिवसापूर्वी, म्हटलं सांगावं त्यांना. सकाळी परत त्यांचा फोन आला. म्हणले अहो तुमच्या असे मी बॅनर बघितला, तुमची सेवा. म्हणलं हो महाराज, तुम्ही अगत्य येण्याची कृपा करा. तसे आपले आता त्यांची काय नावं मला एवढी माहिती नाही, पण उत्तम गायन केलं. तुम्ही जर नसते तर आम्ही कोणाला केलं, आम्हाला काय एवढं जमलं असतं नाही का. तुमचा काही ना काही त्याचा खालीचा वाटा असतो म्हणून मी जमतं. आता तुम्ही म्हणाल आमची संयोजक मागे पुढे म्हणून मला जमलं, तुम्ही मागे आणि हे पुढे म्हणून जमलं. माझं एकट्याचं काम नाही. हा खेळ नव्हे एकट्याचा, हा एकट्याचा खेळ जो सगळ्यांचा असतो. म्हणून तुमचे उपकार आहेत, ह्यांचे उपकार आहेत. तुम्ही म्हणा ह्यांची सगळ्यांची नावं घेतली, तुमचं काय? अहो तुम्ही जर आला नसता तर मी काय भितडाला सांगणार होतो?